हॅलो, कोण बोलते? मीच बोलतो. माय तू लेख बोल बोल, काय म्हणतात? आला हो नवसाचा फोन. तूच बोल रे बा, सांगू नको तेव्हा म्हणून मी. तूच बोल काय आहे तर. काहून ना बाई, बुवा कुठे गेले? बोल ना, मी आहो ना. बुवाशी काय काम आहे? बुवा तिकडे गायले चारा फारा टाकायचं असतील, तिकडे जायला लागते. तो माय भलकस तोंड झाला आमच्या वावरात. मग म्हटलं बुवाले पाठवतो काय, त्यासाठी फोन केलता. माय तिकडेच माणसं पाय 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 काय मा घरच्या बुवाले बोलावतो. आमचं इजान नाही पडत का इकडे. तिकडे बोलावलं तर आमचे तसंच राहते. वरच्यावर डवरे डुबे होतात, निंदण होते, भवारा होते. तो इकडे आले की माठ डोंगा फसते. मग नाही हो माय, एवढा कामाचा माणूस तो गादा डोंगा फसते. मा इकडलं गेल्यावर बात करते तो बुवा तुमच्या इकडलं. म्हणून म्हटलं बुवाशी बोला म्हणून फोन केलता. पाय ना कुठे येतो बुवा तर अशी आजूबाजूने तर बोला दे त्याच्याजवळ फोन. होय, मा नाव नको सांगू, मी येते म्हणून तुला सांगितलं मी पहिले. मला ऐकून राहिलं जरा सोड. दे बुवाजवळ फोन, दे बुवाजवळ फोन. तू मा नाव नको घेऊ बरं. आता ते सांगायचे नाहीच असते ते, काहीच नाही ते म्हणतात ते. तुझी माय मी लय बरं होतो बरं त्या मायच्या फोनले. सरकी कोड सांगत नाही, त्या बोकड्याच्या नवसापासूनच चालू करते तुझी माय. का बाई आहेत का? पाहिलं का? इकडे तिकडे दिसतात का? दिसत असेल दे ना मा त्याच्याजवळ फोन, मा बोलणं तरी होईल. होय, दोन शब्द बोलास आणि तिला नाही सांगून द्या लागलं तर. पण तुम्ही बोलल्याशिवाय माय मुकीच नाही राह. बोलाच पण तुम्ही, कारण मी किती सांगू तिला आमचं जमत नाही, आमचं जमत नाही, तरी ते लावते नंदाज. त्यापेक्षा तुम्हीच बोला बाई, त्यापेक्षा बरं राहील ते. आली तर बुरीच गोड बाबा. तो मायले तर माझ्याशिवाय बोलले हे जमतच नाही. नक्कीच काहीतरी मोठं काम आहे वाटते आता, असा माझा अंदाज आहे. आणि तुम्ही अशा नादाला होता. मलाच वाटते हा फोनच फोडून टाका, नाही तर फेकून द्या तिकडे नदीत एखाद्या. हॅलो, आले का बुवा? बोला, काय म्हणतात? काही नाही बापा, ते मी काय म्हणणार, तेच आपल्या बोकड्याचा नवस. तुम्हाला मी 100 खेप सांगितलं राहिले की मला बोकड्याच्या नवसाचं नाव नका काढू. हा, तुम्ही लावता बोकड्याचाच नव. दुसरं काही काम असेल तर सांगा ना बा. कोण मा तोंडाला पाणी सोडता? बोकड्याचा नवस, बोकड्याचा नवस घेऊन झालो आम्ही तुम्हाला. दुसरं काय काम असेल बापा बुवा, तेच आपल्या बोकड्याच्या भोवती भोवती आपलं सगळं फिरून राहिलं. बोकड्याच्या नवसाच्यानंच आपल्याला सगळं आटापिटा करावं लागते, पीक पाणी करावं लागते, आणि त्या बोकड्याच्या नवसाची तयारी करावं लागते. म्हणून तुम्हाला सांगावं लागते. मला तर काही समजतच नाही. एवढं मोठं पीक पाणी काढून, एवढं मोठं पीक पाणी म्हणता तुम्ही, आता पिकवायचं वावरातलं पीक हे ते सगळं, आणि ते सारं का त्या बोकड्याच्या नवसाला होता का तुम्ही? तुमची काही गोष्टच आहे बा. बोकड्याचा नवस कुकडे करतात लोक, कुकडे नाहीत करत, पता नाही लागत. पण तुमचा बोकड्याचा नवस तर गोष्ट समजूनच नाही राहिली. मला काही समजूनच नाही राहिली. सारे लोक नवल करून राहिले याचा बोकड्याचा नवस काही आहे काही आहे. ते व्हिडिओ पाहणारे म्हणतात नवस काही आहे, आणि माझ्या शेजारच्या बाजारचे म्हणतात नवस काही आहे. लोकही भिंजले ना हे बोकड्याची गोट ऐकू ऐकू. पण तुमचा काही बोकड्याचा नवस ठरत नाही, बोकड्याचा नवस ठरत नाही. मला काही बोकड्या खायला भेटत नाही. तुमचं तर मला समजून नाही राहिलं बा बोकड्याच्या नवसाचं काय आहे तर. कसं आहे बुवा, बोकड्याच्या नवसासाठी सारा आटापिटा आहे की नाही आपला. आता मावरात झालं तर माणसंही नीट भेटत आणि बाया नीट भेटत. आणि या टाइम आले ते लोकांचे पहाडाच्या इकडचे ते लोक येतात की नाही, ते लोक नाही आले. आता पीक राहिलं खाली, तण गेलं वरते, त्याचे त्यानं मोठा वांदा झाला. ते पीकही दिसून नाही राहिलं त्यातलं. म्हटलं तुम्ही 4-8 दिवस नवरा बायको आले तर मावावर चेक होते. मग चेक झाले की म्हणजे कसं की मग आपल्याला बाकीच्या धोरणे लागतात. ते फवारे डुब्ब डुब्ब हे ते मारणं आणि पराठ्याशी बलबल करते. मग त्याच्या हिशोबानं म्हटलं तुम्हाला बोलवून घ्या, पण तुम्ही बापा फोनही ना उचलत. बा मा तर म्हणणं आहे की तुमच्याजवळ जेवढी जमीन आहे की नाही तेवढी त्यातली अर्धी मला देऊन टाका. तशीच राहतो नवरा बायको. नाही मग तुमच्या फोन करायचं का, मी डायरेक्टच भेटत देईन ना. मग कायला फोन करायला लागते. आणि नवसाच्यासाठी फोन करायचे काम नाही. आपण रात दिवस आपली मिटिंग राहीन. मग कसा करायचा आणि काय करायचा. तुम्ही एक काम करा, ते अर्धी जमीन मानावानं करून द्या, आणि त्यातलं मी पीक काढत देईन, तुमचंही काढत देईन, मालही काढत देईन, आणि मला मस्त घरदार हे ते सगळं बांधून द्या. मी तशीच राहतो ना. कायला फोन करत बसता मला सदैव काहीच काम नाही राहिलं फोन करायचं. असं मा म्हणणं आहे बा. पहा तुम्हाला जमीन तर
काय बापा जवळ बुवा, तुम्ही तुमच्या गावात साजऱ्या सासऱ्याच्या घरी येणं बरोबर आहे काय? अति आले तर लोक नाव ठेवतील तुम्हाला. हा, सासऱ्याच्या घरी आले, घर जवळ आहे, घर जवळ आहे, तुम्हाला नाव ठेवीन तर मला गमीन काय? मला चांगलं नाही वाटणार ते. तुम्ही तुमच्याच गावात चांगले आणि माझ्या गावात येऊन तुम्ही काहीच कामाची गोष्ट नाही, आपापल्या गावातच इज्जत असते. आता मला इज्जत असो की नसो तरी नाही, पण मी राहतो तुमच्याच गावात. ते तुम्ही मला अर्ध नावानं करून द्या आणि ते सगळं माझ्या अर्ध नावानं करून देऊन घरदार बांधून मस्त टकाटक कारभार करून द्या. मी आता ते राहतच नाही. हे फोनवर तर काही बोलणं काही कामाची गोष्ट नाही, मी डायरेक्टच येतो ती. हो माय, आता हा बुवा लई बिघडला माय. चाल माय अटक तर घ्यायला लागेल, नाही हा बुवा अधिक सपोर्ट लागेल. नाही 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 बुवा, तसं काही करू नका. मी पाहतो इकडे बाया भेटतात की माणसं भेटतात ते निघून घे तुम्ही करा तुमचं काम आणि काही याची गडबड नाही. मग तो बोकड्याच्या नवसाचं ते भिंड्याचं पाहून घे तुम्ही. नाही नाही तसं काही करू नका, मी येतोच ना. तुम्ही मला काही आता अडू नका. मी तुमच्या गावात राहायला येतो, तुमच्या घरी आयता राहतो घरजवळ म्हणून. सारे काम धंदा हे ते घरदार सारं पद्धतशीर, सारं काहीच अडचण येणार नाही. तो बोकडे कुठे भटकणार नाही, कोण्या गाय ते फसणार नाही. नाही ना, मला येऊच द्या तुमच्या घरी. नाही नाही काही येऊ नका. चला मी फोन ठेवतो जवळ बा. मला तिकडून कोणतरी आवाज दिला आणि आता मी फोन ठेवतो आणि आता तुम्ही गेली तुमचं काम करा, मी मा काम करतो. आता माय काही आहे माझं वय, काही वेळला होता बापा माझं वय. हळदी इस्टेट द्या म्हणजे घरदार बांधून द्या, मी याचीच राहिले होते. काय कामाची गोट आहे बापा. बरं झालं अटक घेतलं फोनवर. आता फोन करायचा विचार करायला लागत ना बापा. आता वय आता बिघडला आपला, काही कामाची गोट नाही. ठेवला का सासूबाई फोन? बोला ना काय तर पुढचं बोला. वाय आता कशी झोंबली तर मायले म्हटलं अर्धी इस्टेट द्या घरदार बांधून द्या, तर ती राहायला येतो तर सामान्या लागे फोन ठेवून द्याला. हां, मला पिसं गेलेलं का? लोकही बोर झाले. हे काय चालू आहे नाटक, आणि शेजारी ऐकणारी बोर झाले. हे लका धवधू जवायले बकड्याचा नवस. आता फक्त फोन येऊ दे. आता तू फोन नको उचलू, मीच उचली. मग सांगतो कसं आहे तर. नसती जापस केली हो माहिती आहे. दिला बुवा भाई कोणाचा. आता बोलत आहे नवसाचा फोन, पकड्याचा नवस काय लावलं तो माहिती आहे. काम ना कथा. राम राम मंडळी, तुम्ही पाहता ना सासूचा बोकड्याचा नवस हा व्हिडिओ. याचे आतापर्यंतचे भाग झाले. आता पुढचे भाग फार मजेचे आहेत. आता सासूनं मला लय बोर केलं होतं. आता मी सासूला किती बोर करतो ते गंमत पहा फक्त. त्यासाठी तुम्ही हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून पुढचे भागही पहा आणि आनंद घ्या. राम राम.